मोड आलेल्या मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर असते. तर ह्या मटकीपासून आपण बरेच पदार्थ तयार केले जातात. जसं तर्रीदार मिसळ, सुक्की भाजी देखील होते. तर आज आपण या मटकीपासून खमंग थालीपीठ बनवणार आहोत. तर यासाठी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घेतल्या आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 1 इंच आल्याचा तुकडा. सर्वप्रथम आपण हे मिक्सरमध्ये टाकून वाटण तयार करून घेणार आहोत. बघा इथे आपलं वाटण तयार करून झालंय. ते यामध्ये 1 वाटी मोड आलेली मटकी आहे. तर यामध्ये चणे, मूग, मसूर हे सर्व आहे. याला पूर्ण छान असे मोड आलेले आहेत आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे. खूप जास्त इथे पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आणि हे मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे. जर गरज वाटलीच तर 1-2 चमचे पाण्याचा वापर तुम्ही इथे जास्ती करू शकता. बघा हे मिश्रण आपण मिक्सरला फिरून घेतले आणि भांड्यात काढून घेतले. तर यामध्ये 1 वाटीभर बाजरीचं पीठ टाकलेलं आहे. तुमच्याकडे बाजरीचं नसेल तुम्ही ज्वारीचं, तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. एक अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो हातावर थोडासा क्रश करून तो टाकलाय. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून घेतलाय, तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण यामध्ये. यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही तीळ देखील वापर करू शकता आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरं आणि 1-2 चमचे आपण यामध्ये तेल टाकून घेतले. तेल टाकल्यामुळे आपले थालीपीठ अगदी खुसखुशीत असे तयार होतात. बघा यामध्ये आता आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये. जी पण पेस्ट तयार केलेली होती मटकीची, त्या मटकीच्या पेस्टमध्येच आपले हे पीठ पूर्ण असं छान भिजलं जाईल. येथे तुम्हाला जर खूप जास्त सैलसर वाटलं पीठ, तर यामध्ये तुम्ही 1-2 चमचे पीठ वापरू शकता. गव्हाचं म्हणा किंवा तुम्ही तांदळाचं, ज्वारीचं जे वापरणार असाल ते पीठ यामध्ये थोडंसं 1-2 चमचे वापर करू शकता जास्तीचं. बघा पीठ मी थोडंसं सैलसरच ठेवत आहे. खूप घट्टसर असं पीठ आपल्याला भिजवायचं नाहीये. कारण आपण हे थालीपीठ कपड्यावर थापून तयार करणार आहोत. त्याला थोडंसं सैलसरच पीठ हवं असतं. जर तुम्ही लाटून तयार करणार असाल तर लाटण्यासाठी आपल्याला थोडंसं घट्टसर असं पीठ हवं आहे. तर या दोन्ही प्रकारचं तुम्ही कशा प्रकारचे थालीपीठ तयार करणार आहात, लाटून की थापून करणार आहे, त्या पद्धतीने आपल्याला पीठ इथे भिजवून घ्यायचं आहे. आपण मटकीचं जे मिश्रण केलं त्या मिश्रणामध्येच आपलं हे पीठ पूर्णतः व्यवस्थित भिजलं गेलं आहे. तर या पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतले. आता पोळपाटावर सुती कापड घेतलेलं आहे, ओलं करून घ्यायचं आहे थोडंसं, किंवा कोरडं घेतलं तर आपल्याला थालीपीठ थापायचे तेवढा भाग आपल्याला पूर्ण ओला करून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी शिंपडून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण यावर पाणी शिंपडून किंवा पूर्ण ओलं करून घेतलंय, पिळून घ्यायचं तरी चालू शकते. बघा यावर आपल्याला थालीपीठ किती मोठे किंवा छोट्या साईजचे बनवायचे त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि हात ओला करून हाताने प्रेस करत करत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. येथे तुम्हाला खूप जास्त नरम हवे असेल तर थोडीशी जाडसर थालीपीठ थापायचे आणि थोडीशी क्रिस्पी असे हवे असेल तर थोडीशी पातळ असे थापून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने आपण पूर्णतः थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित ते पीठ हाताला चिटकत देखील नाही, इतकं छान असं मऊसूत आपलं तयार झालेलं आहे थालीपीठ. बघा इथे पातळ थापून घेतलेले आहे आणि मधोमध आपल्याला त्याला होल पाडून घ्यायचे आहे, एक 4 ते 5. बघा इथे आपले थालीपीठ तयार करून झालेले आहे. आता हे थापून आता गॅसवर तवा ठेवून तवा छान गरम करून घेतला आणि त्यावर थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि यावर कपडा अलगद उचलून आपण उलटा करायचा त्यावर आणि थोडंसं हाताने वरतून प्रेस केलं की थालीपीठ तव्यावर व्यवस्थित चिटकलं जातं. त्यानंतर थोडंसं तेल स्प्रेड करायचं आणि झाकण ठेवून मंद गॅसवर 1-2 मिनिटांसाठी त्याला वाफ आणायची. बघा वाफ आणल्यानंतर वरची बाजू जी असते ना ती पूर्ण कोरडी होऊन जाते या पद्धतीने. तर यावर आपल्याला थोडंसं तेल स्प्रेड करायचं आहे परत आणि हे थालीपीठ आपल्याला उलटवून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे दोन्ही बाजूनी खरपूस असं मस्त आपलं हे थालीपीठ भाजलं जातं आणि नॉनस्टिकचा तवा वापर केला तर याला तेलाचं प्रमाण देखील कमी लागतं. बघा मस्त असे आपले थालीपीठ दोन्ही बाजूनी छान असे खरपूस भाजून घ्यायचे. तर वरची बाजू तुम्ही बघू शकता अगदी छान अशी क्रिस्पी अशी झालेली आहे. तर थोडंसं उलटणीच्या साहाय्याने कडाला थोडंसं प्रेस करत करत आपल्याला हे थालीपीठ छान असे भाजून घ्यायचे. तुम्ही मटकीपासून कोणकोणते पदार्थ तयार करता आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात हे नक्की कळवा.
बघा, असे थालीपीठ तुम्ही मुलांना टिफिनसाठी किंवा आयत्या वेळेस मुलांना खाण्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता. अगदी 2 ते 3 दिवस आरामशीर तुम्ही प्रवासात न्यायला सुद्धा असे थालीपीठ तयार करू शकता. आता याच पद्धतीने आपण हे थालीपीठ पूर्ण तयार करून घेणार आहोत. एक बघू शकता इथे दुसरं थालीपीठ देखील मी त्याच पद्धतीने थापून तयार करून घेत आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होऊ नये यासाठी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून घेतलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला हे थालीपीठ कशा प्रकारे तयार करायचं हे दाखवत आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत हाईपचं बटन देखील दाबायला विसरू नका. अगदी खुसखुशीत आणि चविष्ट असे एक थालीपीठ तयार होतात. तुम्ही दह्यासोबत किंवा असेही खाल्ले तरी अप्रतिम चव असेल आणि मुलांना तर नक्की आवडतील. कधी करताय मग अशा प्रकारचे थालीपीठ? रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.